बेंट नाही भेटलो दोस्तों, पण टीज भेटली, टी आणली। सो हे गाइस, स्वागत है आपका इस व्लॉग में दोस्तों। और अभी सुबह के बज रहे हैं 8 और आज मौसम पूरा साफ़ है। सुबह से आज मौसम साफ़ है, शायद दोपहर के बाद बादल छा सकते हैं चारों तरफ से, और बारिश ही नहीं होगी, बस बादल छाए रहेंगे। तो आज फिर से चलना पड़ेगा खेत, खाद भी हो गया, फवारणी भी होगी। अब बारी है दोस्तों पानी ओलने की। तर मंडळी, आता मी वावरामध्ये पोहोचलो, पाईपलाईन लावाले। हा दादा झालं बोलून आहे मी बोलून घेतो। पाईपलाईन टाकली सध्या, लाईन होती आज सकाळीच पासून 7 वाजतापासून आणि 12 वाजेपर्यंत आहे खरं। आता टाईम लागला 10 वाजून झाले, 2 घंटे तर आहे। मग इथे संध्याकाळी लावावं लागेल हे पोखरवाले पाईप, आणि दिवसासाठी लावले ते मोठे पट पाणीवाले, पण पाणीच नाही पिऊन झाले, अल्ल सीधं सप्पडने पण चालला आहे। तो दोस्तों, मी नाही का आता रातच्याने पाणी ओलासाठी हे पाईप टाकून दिले आहे बारीकवाले। याला नाही का बारीक छिद्र आहे, एक इथं टाकला आहे ह्या वरीमध्ये, आणि एक तिथे टाकला आहे। हे सांगा तुम्हाला, हे बघा, एक इथं टाकला आहे आणि एक इथं टाकला आहे। आता पहिले मतलब 12 वाजेपर्यंत लाईन आहे, तर पट पाणी देत आहे त्या कोणत्याकडे, आणि ते झाल्याच्या बाद मग रातच्याने लावीन हेवाला पाणी। याची भारी झंझट आहे, उलटा सीधा जण झाला पाहिजे, आता खालतं पाणी मारते। अंग्या असा जुगाड केला याचावाला, सगळं पाईप फासून सयानी जरा बांधून केला मस्त वाट टाईट। आणि आता हे लावायची देर आहे, लावला का चालू आपलं पाणी रातच्यानी। मंडळी हे बघा, ह्या तुरीले आतापासूनच फुल येऊन गेलं, बाता साराच्या पहिले फुल येऊन गेलं। शायद हे मोठी तूर आहे का आता, या 3-4 जे तास आहे त्याले आला, आणि मग चप्पत येऊन राहिला। ओंग्या जमतेन सुरुवात झाली आहे आता। तर आता मी चाललो आहे पेंड आणाले। हे पराठी पा माणसापेक्षा उच्च, तुरी पा साऱ्यापेक्षा उच्च। पराठी पाहून घ्या, हे पराठी पा केवढाली आहे, इकडली वाहून मोठी, तुरी त्याच्यापेक्षा मोठी आहे। तर दोस्त, आता मी चाललो आडाकडे बेण्या आणायचं आहे मला, कारण की बेंडची जरूरत लागेल का नाही। आता मग असा पाईप मोडतो म्हणून लागला, तर मग पाईप आवर देतो, मोडाची चान्सेस जास्त राहते म्हणून नाही का ते बेण आणायला चाललो। बेंट नाही भेटलो दोस्तों, पण टीज भेटली, टी आणली। इथे एक लावला आहे बेंड आणि एक टी, त्याचं काम अंदर ते तर काढू शकत नाही आता। हो